लोकशिक्षण, लोकसंस्कृती आणि लोकसाहित्याचं स्फुल्लिंग चेतवणारा कार्यक्रम लोकजागर. लोकजागर. श्रोतेहो, आज लोकजागर या कार्यक्रमात भारतातील व्याघ्र संवर्धन आणि मेळघाट व्याघ्र प्रकल्पाची वाटचाल या विषयावर पर्यावरण तज्ज्ञ डॉक्टर जयंत वडतकर यांच्याशी नितीन भट यांनी साधलेल्या संवादाचा भाग पहिला आपण ऐकणार आहात. या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत आशिष गावंडे. नमस्कार मंडळी, लोकजागर कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मंडळी, दरवर्षी 29 जुलै हा जो दिवस आहे तो जागतिक व्याघ्र दिन म्हणजे आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिवस म्हणून जगभरात साजरा केला जातो. वाघांचं रक्षण करणं, त्यांच्या नामशेष होत असलेल्या प्रजातींविषयी जनजागृती निर्माण करणं आणि त्यांच्या नैसर्गिक अधिवासाचं संवर्धन हा या दिवसाचा मुख्य उद्देश आहे. आणि हाच विषय घेऊन बातचीत करण्याकरता आज आपण आपल्या स्टुडिओत निमंत्रित केलं आहे अमरावतीचे अनुभवी आणि अभ्यासू पर्यावरण तज्ज्ञ डॉक्टर जयंत वडतकर यांना. जयंत सरांचं आपण स्वागत करू या कार्यक्रमामध्ये. जयंत सर, तुमचं खूप खूप स्वागत लोकजागर कार्यक्रमाच्या या पहिल्या भागामध्ये. धन्यवाद. मंडळी, डॉक्टर जयंत वडतकर सर हे पर्यावरण तज्ज्ञ आहेत, मी सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे, आणि त्यांनी पर्यावरणशास्त्र या विषयात पारंगत पदवी प्राप्त केलेली आहे. पुढं सातपुड्यातील फुलपाखरांची जैवविविधता या विषयात त्यांनी आचार्य पदवी प्राप्त केली आहे. सध्या जयंत सर हे संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात कार्यरत आहेत. पक्षी संशोधन, संवर्धन आणि वन्यजीव संवर्धन या क्षेत्रात त्यांना विशेष रुची आहे. अमरावती जिल्ह्याचे मानद वन्यजीव रक्षक म्हणून महाराष्ट्र राज्य जैवविविधता मंडळावर त्यांची सदस्य म्हणून नियुक्ती झालेली आहे. त्यांनी काम केलेलं आहे. सातपुडा पर्वतरांगा आणि मेळघाटातील दुर्मिळ पक्ष्यांवर अभ्यास आणि संशोधन करणाऱ्या डॉक्टर जयंत वडतकर यांनी पक्षी, वन्यजीव, जैवविविधता, प्राचीन ऐतिहासिक स्थळं या विषयांवर सातत्यानं वेगवेगळ्या वृत्तपत्रांमधून आणि नियतकालिकांमधून लेखन केलेलं आहे. त्यांची अनेक पुस्तकं प्रकाशित आहेत. सातपुड्यातील किल्ले, सापांचं अद्भुत विश्व, सागरमाथ्याच्या पायथ्याशी, रानपिंगळा, अज्ञातवास आणि पुनर्शोध अशी ती पुस्तकं आहेत. महाराष्ट्रातल्या फुलपाखरांना प्रथमच मराठी नाव देण्यासाठीच्या समितीचे ते सदस्य आहेत आणि BNHS संस्थेच्या संचालक मंडळावरही ते सदस्य म्हणून कार्यरत आहेत. अनेक पुरस्कारही त्यांना त्यांच्या या कार्यासाठी मिळालेले आहेत. संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचा 2005 या वर्षीचा उत्कृष्ट सेवागौरव पुरस्कार, सापांचं अद्भुत विश्व या पुस्तकाला पर्यावरण विभाग, महाराष्ट्र शासनाचा सृष्टीमित्र पुरस्कार, 2010चा किर्लोस्कर वसुंधरा पुरस्कार, तसंच सिंगापूर, मलेशिया आणि फिलिपिन्स इथं पार पडलेल्या आंतरराष्ट्रीय हॉर्नबिल परिषदांमध्ये सहभाग आणि शोधनिबंधांचं सादरीकरण त्यांनी केलेलं आहे. मंडळी, तसा खूप मोठा परिचय आहे जयंत सरांचा आणि खरं तर त्यांचा परिचय त्यांच्या मुलाखतीतून होणार आहेच आपल्याला. तर आपण त्यांचं परत एकदा स्वागत करूयात आणि आजच्या या मुलाखतीला प्रारंभ करूयात. जयंत सर, परत एकदा खूप खूप तुमचं स्वागत या लोकजागर कार्यक्रमामध्ये. खूप खूप धन्यवाद आपले. म्हणजे आपला जो आजचा विषय आहे भारतातील व्याघ्र संवर्धन आणि मेळघाट व्याघ्र प्रकल्पाची वाटचाल असा आहे. तर खरं तर मला सुरुवातीला या व्याघ्र दिनाचं प्रयोजन म्हणजे त्याचं महत्त्व काय आहे हे तर तुमच्याकडून जाणून घ्यायचं आहेच, पण त्याशिवाय कोणत्या उद्देशानं हा आपण दिवस साजरा करतो याबद्दलही आम्हाला सांगा. नक्कीच. आपल्याला माहीत आहे की वाघ हा जंगलातला किंवा एकंदरीतच फूडचेनमधला अतिशय महत्त्वाचा प्राणी आहे आणि तो जगातल्या काही विशेष देशांमध्ये म्हणजे आशियातल्याच काही देशांमध्ये सापडतो, संपूर्ण जगात सापडत नाही. आणि गेल्या शतकामध्ये या वाघाची मोठ्या प्रमाणात वेगवेगळ्या कारणांसाठी शिकार झाली आणि मग वाघांची जी घटती संख्या आहे त्यावर 1970 नंतर जगभरात मंथन सुरू झालं आणि मग हळूहळू त्याच्या संवर्धनासाठी काम वेगवेगळ्या देशामध्ये सुरू झालं. एकंदरीतच हे काम एका देशाचं नाही आहे. म्हणजे भारतात जर वाघाचं संवर्धन झालं तरीही त्याच्यासाठी जागतिक आव्हानं असतात. म्हणून मग वाघ असलेले किंवा वाघाचे अधिवास असलेले देश 2010 साली रशियातील सेंट पीटर्सबर्ग या ठिकाणी टायगर समिटच्या माध्यमातून एकत्र आलेत. आणि मग त्यामध्ये काही निर्णय घेण्यात आले की जगभरातल्या वाघाचं संवर्धन करणे, त्यांच्या शिकारीवर आळा घालणे, त्यांच्याबद्दल जनजागृती करणे, त्यांच्या ज्या काही वेगवेगळ्या प्रजाती आहेत त्या समाप्त झाल्या त्याच्याबद्दल जनजागृती करणे. तर यासाठी म्हणून या समिटमध्ये 2010च्या जागतिक व्याघ्र दिवस 29 जुलै साजरा करण्याचं आणि त्यामध्ये सगळ्या जगातले लोक सहभागी होते. ज्या देशांमध्ये वाघांची संख्या आहे किंवा वाघांचा अधिवास आहे ते देश यामध्ये सहभागी होतात. आणि साधारणतः जगभरात जरी आपण म्हणत असू तरी वाघांचा अधिवास असलेल्या देशांमध्ये हा इंटरनॅशनल टायगर डे
29 जुलैला दरवर्षी साजरा साजरा केला जातो. सर, भारताची जी सद्यस्थिती आहे हो, वाघांची, की अलीकडची अगदी ताजी जी व्याघ्रगणना झाली असेल, बरोबर. तर त्यात नेमकी कोणती महत्वाची निरीक्षणं पुढे आलेली आहेत? आपल्याला माहित आहे की वाघ हा आपला राष्ट्रीय प्राणी आहे हो, आणि राष्ट्रीय प्राणी म्हणत असताना त्याचं संवर्धन करणं हे पण आपलं काम आहे. काम आहे. मी जसं म्हटलं की मागच्या शतकामध्ये वाघांची संख्या झपाट्यानं कमी झाली. त्यामध्ये वेगवेगळे कारणं होती. एक तर छंद म्हणून मोठ्या प्रमाणात शिकार केल्या गेली वाघाची. पण शिकारीवर बंदी असताना या गोष्टी घडलेल्या आहेत. नाही, मी आता हा जो कालखंड सांगतो मागच्या शतकातला, तो म्हणजे भारतात व्याघ्र संवर्धनासाठीची चळवळ सुरू होण्यापूर्वी किंवा भारतात वन्यजीव संवर्धनाचा कायदा निर्माण होण्यापूर्वी किंवा त्याही पूर्वी जर आपण विचार केला तर ब्रिटिश काळात, राजे महाराजांच्या काळात, सरदारांच्या जहागीरदारांच्या काळात वाघांची मोठ्या प्रमाणात शिकार झाली. राजे महाराजे, ब्रिटिश अधिकारी आपल्या छंदासाठी हे शिकारी करायचे. खरं खरं. आणि जुने जर काही संदर्भ बघितले आपण तर एका शिकारीच्या मोहिमेमध्ये 20-20, 10-10 वाघ मारल्याचे आणि त्या वाघांवर पाय ठेवून फोटो काढल्याचे उदाहरणं आपल्याला इतिहासाच्या अनेक पुस्तकामध्ये दिसतात. तर ही संख्या 1 लाखावरून असं म्हणतात की 1970 पर्यंत अवघी काही हजारात उरली आणि मग ही झपाट्यानं कमी झालेली संख्या याच्यावर जगभरातल्या वन्यजीव अभ्यासकांनी विचारमंथन सुरू केलं की असं जर सुरू जर राहिलं तर वाघांची संख्या देशातून समाप्त होईल. खरं. म्हणून मग त्यावर उपाययोजना म्हणून ह्या वन्यजीव अभ्यासकांनी किंवा त्या काळातल्या संवर्धक जे लोक होते, ब्रिटिश अधिकारी असतील, त्यांनी भारताच्या स्वतंत्र झालेल्या सरकारला इशारा दिला की भारतात वाघांची परिस्थिती अशी आहे आणि मोठ्या प्रमाणात आपण वाघांना गमावलेला आहे, तर त्याच्या संवर्धनासाठी ठोस उपाययोजना होणं गरजेचं आहे आणि कायदेशीर आता काहीतरी झालं पाहिजे. आणि मग त्यावर कायदेशीर काय झालं, बरंच काही झालं. आणि गेल्या 50 वर्षाचा इतिहास जर बघितला तर वाघांची संख्या आज भारतात जवळपास 4000 आहे. तरी त्या मानाने सर काहीच नाही. त्या मानाने काहीच नाही. म्हणजे मी जसं म्हटलं की 1900च्या काळात ती 1 लाख होती आणि 1970 मध्ये ती अवघ्या हजारात उरली होती. आणि मग आपण गेल्या 50 ते 55 वर्षात तिचा आकडा वाढवत आपण 4000 पर्यंत त्याला आता पोहोचू शकलो. 2022ची जी आकडेवारी जाहीर झाली त्यानुसार भारतात 3682 इतके वाघ. 22 म्हणजे ही ताजी झालेली गणना ताजी असं म्हणतात, अलीकडची. कारण दर 4 वर्षांनी भारतामध्ये गणना होते, 4 वर्ष, आणि 4 वर्षांनी त्याची आकडेवारी जाहीर केली जाते. आत्ताची 2026ची आकडेवारी अजून जाहीर व्हायची आहे. तर ताजी आकडेवारी भारतातली जी आहे ती साधारणतः 3682 इतकी आहे. बरोबर आहे. सर, आपण भारतभरातल्या व्याघ्र प्रकल्पांबद्दल बोलतो आहोत, पण आपण आता थोडंसं येऊया अमरावती जिल्ह्यातल्या मेळघाटमधल्या व्याघ्र प्रकल्पाकडे. मेळघाटमधल्या व्याघ्र प्रकल्पाचं स्थान आणि याची वैशिष्ट्य वेगळी अशी कोणती आहेत? मेळघाट हा भारतातला पहिला व्याघ्र प्रकल्प म्हणून सर्वांना माहिती आहे. पहिला म्हणजे अशा अर्थानं की भारतात जेव्हा 1972 साली त्यावेळी पंतप्रधान असलेल्या इंदिरा गांधी यांनी वाघांच्या संवर्धनासाठी टायगर प्रोजेक्ट नावाची योजना सुरू केली. या टायगर प्रोजेक्ट योजनेत त्यावेळी 9 जंगलांचा भारतातल्या समावेश केला होता. वेगवेगळ्या राज्यातली ती जंगलं होती. त्यामध्ये पहिलं जे उद्घाटन झालं ते जिम कॉर्बेट नावाचा जो व्याघ्र प्रकल्प आज आहे तिथून या योजनेची सुरुवात झाली. आणि ह्या पहिल्या 9 व्याघ्र प्रकल्पाची जी निवड झाली होती त्यामध्ये आपला मेळघाट याचा समावेश होता. आणि तो त्यावेळी महाराष्ट्रातला एकमेव टायगर रिझर्व्ह होता. त्याचं रीतसर उद्घाटन 22 फेब्रुवारी 1974 रोजी झालं. कारण एकेकाचं सगळी प्रक्रिया पार पाडता आपल्याला 74 साल उगावलं आणि 22 फेब्रुवारी 1974 पासून तर आज साधारणतः 54-55 वर्ष झाली. तर ह्या मेळघाटचं पहिलं वैशिष्ट्य हे आहे की तो भारतातला पहिल्या 9 व्याघ्र प्रकल्पांपैकी एक असलेला व्याघ्र प्रकल्प आहे. तो महाराष्ट्रातील पहिला व्याघ्र प्रकल्प आहे. तो आकारमानाने खूप मोठा असलेल्या प्रकल्पांपैकी एक आहे. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे सातपुडा पर्वतरांग. हो, खरं. या सातपुडा पर्वतरांगेत तो वसलेला आहे. बरोबर. सातपुडा पर्वतरांगेचं एक वैशिष्ट्य म्हणायचं म्हणजे ती महाराष्ट्राच्या उत्तर सीमेवर महाराष्ट्राच्या शिरपेच्यात असलेली एक पर्वतरांग आहे, जिची सुरुवात पूर्वेकडे मैकाल पर्वतरांगेपासून होते आणि पश्चिमेकडे थेट तोरणमाळ डोंगरापासून पुढे डांगचं जंगल आणि पश्चिम घाटाच्या पर्वतरांगेपर्यंत ती जाऊन मिळते. हीच पर्वतरांग वरती जर आपण मध्य प्रदेशात गेलो तर महादेव डोंगर म्हणजे पचमढी वगैरे जो भाग आहे तिथपर्यंत जाते आणि पुढे विंध्य पर्वतरांगापर्यंत कनेक्टिव्हिटी आहे. तर अशा कनेक्टिव्हिटी असलेल्या ह्या डोंगर रांगेच्या अगदी मध्य भारतात
सातपुड्यातला हा मेळघाटचा अतिशय संपन्न असा जंगलाचा पट्टा आहे. त्यामुळे ह्या जंगलाचं विशेष महत्त्व आहे ते वेगवेगळ्या कारणांनी. एक तर तो मध्य भारतात सातपुड्याच्या मध्यात अतिशय संपन्न जंगलात असलेला प्रदेश आहे. यामुळे काय होतं की वाघांचा संचार करण्यासाठी त्यांना वेगवेगळ्या जंगलात जाण्यासाठीचे मार्ग या सातपुड्याने किंवा या मेळघाटाने त्यांना उपलब्ध करून दिलेत. त्याला आपण कॉरिडॉर्स म्हणतो. वाघ असा एका ठिकाणी ठेवून चालणार नाही, कारण तो बंदिस्त जर झाला तर त्यांच्या आपसात त्यांचं ब्रीडिंग होईल आणि मग त्यातून भविष्यात वेगवेगळे जेनेटिक प्रॉब्लेम्स निर्माण होतात. म्हणून वाघ एका जंगलातून दुसऱ्या जंगलात संचार करतात आणि प्रजनन करतात. तर त्यासाठी कॉरिडॉर म्हणून मेळघाटचं महत्त्व अतिशय महत्त्वाचं आहे. मेळघाट असा भाग आहे की जो जीन पूल म्हणून फार महत्त्वाचा भाग आहे. म्हणजे जनुक संचय, वेगवेगळ्या डायव्हर्सिटीचं एक महत्त्वाचं हॉटस्पॉट त्याला म्हणता येईल. अशा दृष्टीनं हा सातपुडा आणि सातपुड्यातला मेळघाट अतिशय महत्त्वाचा प्रदेश आहे. हे त्याचं वैशिष्ट्य आहे. सर, आमच्या कार्यक्रमाचं एक वैशिष्ट्य आहे. तुम्ही वैशिष्ट्य सांगताय मेळघाटचे. मला तुम्हाला परत एकदा आपल्या मेळघाट व्याघ्र प्रकल्पामधली वाघांची संख्या आणि त्यासाठी झालेले प्रयत्न याच्यावर थोडंसं तुम्ही प्रकाश टाकावा. भारतात व्याघ्र प्रकल्पाची स्थापना मुळात झाली ती वाघांची संख्या वाढवणे, त्यांचे अधिवास टिकून ठेवणे आणि त्या अधिवासांच्या सोबतच त्या अधिवासातील जैवविविधता टिकून ठेवणे आणि त्या जैवविविधतेच्या माध्यमातून मानवाच्या ज्या गरजा पूर्ण करते जंगल त्याची पूर्तता करणे, हे या व्याघ्र प्रकल्पाच्या मागचं उद्देश होतं. म्हणजे वाघाची संख्या वाढवणे हे एकमेव काही उद्देश नाही. तर भारतात वाघांची संख्या अगदी 1500 उरली असताना भारतात व्याघ्र प्रकल्पाची घोषणा केल्या गेली आणि भारतात 9 टायगर रिझर्व्ह झालेत. हळूहळू ही योजना फक्त 9 टायगर रिझर्व्ह आणि तेवढ्याच भागात संवर्धन इतक्यापर्यंत मर्यादित राहिली नाही. भारत सरकारनं त्यामध्ये वेळोवेळी भर घालत व्याघ्र प्रकल्पांची संख्या वाढवत नेली. जे व्याघ्र प्रकल्प आहे त्याचं आकारमान वाढवत नेलं. त्याच्या संवर्धनासाठी वेगवेगळ्या स्तरावर प्रयत्न केले गेले आणि मग ती संख्या 1972-73 पासून ते साधारणतः 2005 पर्यंत असं लक्षात आलं की 3000 पर्यंत वाढली. परंतु 2005 मध्ये प्रत्यक्षात त्या काळात जी वाघ मोजण्याची पद्धत होती त्यावर काही अभ्यासकांनी प्रश्नचिन्ह निर्माण केलेत की आपण पावलांचे ठसे घेतो आणि वाघांची संख्या मोजतो. तर प्रत्यक्षात जी आकडेवारी आपल्या समोर आज आहे इतके वाघ प्रत्यक्ष जंगलात नाहीत असे ऑब्जेक्शन्स त्यावेळी घेण्यात आले. पण मग हा त्याच वाघाचा ठसा आहे की दुसऱ्याचा आहे हे कसं ओळखलं जातं? याकरता काही तंत्रज्ञान असतं का? त्यावेळी एकच तंत्रज्ञान होतं, ते म्हणजे वाघाचे जे ठसे आहेत त्यामध्ये प्लॅस्टर ऑफ पॅरिसचं पाणी टाकून त्याचे ठसे तयार करणे, म्हणजे ठाप तयार करणे आणि ते ठसे वेगवेगळे अरेंज करून आकारानुसार त्याच्या शेपनुसार हा वेगळ्या वाघाचा आहे किंवा वेगवेगळ्या वाघाचे वेगळे करणे आणि त्याच्यावरून एक अंदाज गणना करणे. त्या काळात कॅमेरा हा इतका प्रचलित नव्हता, प्रत्येकाच्या आधी कॅमेरा नव्हता किंवा त्याचा वापर पण तेवढा नव्हता. 2005 मध्ये जेव्हा ह्या आकडेवारीवरच प्रश्नचिन्ह उभे झाले तेव्हाचे पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांनी टायगर टास्क फोर्सची निर्मिती केली की प्रत्यक्ष परिस्थिती काय आहे आणि त्यानंतर असं लक्षात आलं की वाघांची संख्या आज जी शासकीय आकडेवारीनुसार 3000 दिसते तेवढी नाही आहे, ती जेमतेम 1500 असेल. मग त्याच्यावर अभ्यास गट स्थापन करून त्याचा अभ्यास केला गेला आणि ती संख्या खरोखरच 1500 होती. मग पुढे काय, त्यावेळी कॅमेरा ट्रॅप नावाची जी पद्धत आहे ती अडॉप्ट केली गेली आणि मग संपूर्ण भारतातल्या व्याघ्र प्रकल्पांमध्ये वाघांची गणना केली नवीन पद्धतीने, त्या तंत्रज्ञानानुसार. तेव्हा खरी आकडेवारी समोर जी आली ती 1411 इतकी होती आणि मग ही परिस्थिती गंभीर होती. 1972ला आपण सुरुवात केलेल्या व्याघ्र प्रकल्पाची जी संख्या होती तेवढीच संख्या 2006ला पण आहे. तर ही परिस्थिती निश्चित गंभीर होती आणि त्यामध्ये व्याघ्र प्रकल्पाच्या जंगलांचा पण समावेश जास्त झाला होता. बरीच संख्या होती, 9 वरून बरीच वाढली होती. त्यामुळे मग अधिक गांभीर्याने या प्रश्नाकडे पाहिलं गेलं आणि मग संवर्धनासाठी वेगवेगळ्या उपाययोजना, फंड याची उपलब्धता करून देण्यात आली. त्यामध्ये कर्मचाऱ्यांची संख्या वाढवण्यात आली आणि मग वाघांची संख्या आपल्याला पुढे वाढताना दिसली. मेळघाटमध्ये किती आहे मग सध्या वाघांची? मेळघाटमध्ये 2022ची जी अधिकृत आकडेवारी जाहीर झाली आहे त्यामध्ये 56 वाघ मेळघाटात आहेत. परंतु 2022 ते 26 या कालखंडात जेव्हा आपण व्याघ्रगणना केली, म्हणजे व्याघ्रगणना करण्यासाठी मेळघाटचे स्थानिक कर्मचारी, त्यांचं टेक्नॉलॉजी, त्यांचे काही टेक्निकल पर्सन सोबत NTCAच्या माध्यमातून भारतातील जी वन्यजीव विषयक कार्य करणारी संस्था आहे वाईल्ड लाईफ इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया देहरादून, त्यांच्या संशोधकांच्या माध्यमातून 4 वर्षात पुन्हा गणना झाली आणि आता ती आकडेवारी जाहीर होणार आहे
भविष्यात, परंतु साधारणतः 100 ते 105 वाघ आता मेळघाटात असतील असं म्हणायला हरकत नाही. म्हणजे आता समाधानकारक संख्या आहे. अगदी समाधानकारक आहे, कारण मेळघाटचा आकार आणि मेळघाटात आता असलेली संख्या हा मेळ कुठेतरी आता जुळतो असं आपल्याला म्हणता येईल. सर, पण मग या वाघांना जर जगवायचं असेल तर मग त्यांना अन्न लागेल. बिलकुल मग त्यांच्या त्या अन्न साखळीसाठी कोणते वन्यजीव असे आपल्याकडे मेळघाटामध्ये, आणि त्या वन्यजीवांचंही संरक्षण करावं लागतं कारण मग वाघांना खाद्य मिळावं. अगदी बरोबर आहे. तर हे कुठले वन्यजीव असतात? आता मेळघाटचा विचार केला तर मेळघाटात तृणभक्षी प्राणी साधारणतः वाघाचं भक्ष्य असतात. मेळघाटामध्ये आपल्याला सांबर, चितळ, गवे, रानडुक्कर हे प्रामुख्यानं वाघाच्या भक्ष्यात येणारे प्राणी आहेत. आणि जोपर्यंत ह्या वाघाचं प्रे असलेले प्राणी म्हणजे भक्ष्य असलेले प्राणी याची संख्या वाढणार नाही किंवा ती भरपूर प्रमाणात असणार नाही, तोपर्यंत वाघ सुद्धा वाढणार नाही. हे साधं गणित आहे. म्हणजे वाघांना अन्न भरपूर असेल तर वाघ प्रजनन करतात चांगलं, कारण त्यांची उपलब्धता आहे अन्नाची. तर त्या मेळघाटमध्ये साधारणतः चौशिंगा किंवा पाळीव प्राणी सुद्धा म्हणजे गाय, म्हैस जे स्थानिक साधारण चरायला जातात त्या भागामध्ये तर त्यांची पण शिकार केली जाते. आणि मग हे हरिण प्रकारातले जे प्राणी आहेत, सांबर, चितळ, चौशिंगा, गवा पण एखाद्या वेळी मोठा ॲनिमल आहे परंतु त्याला पण मारला जातो, आणि रानडुक्कर हे साधारणतः भक्ष्य मेळघाटात आहेत. वाघांचं भक्ष्य असलेले प्राणी आहेत. ती वाढवण्यासाठी कुरण विकासासारख्या योजना राबवल्यात आणि मग त्यामुळे ते प्राणी वाढलेत आणि आता वाघांची पण संख्या वाढताना दिसत आहे. आता अलीकडे आपल्या प्रत्येकाच्या हाती कॅमेरा म्हणजे मोबाईल असतो, तर त्या माध्यमातून मेळघाटात आता जे काही फोटो बाहेर येतात त्यामुळे कधी कोण्या वाघाला 4 पिल्ले 5 पिल्ले या गेल्या 2 वर्षात सर्रास असे फोटो आपल्याला किंवा व्हिडिओ व्हायरल होताना दिसत आहेत. छान समाधानकारक, अगदी समाधानकारक आहे. सर, मानवी हस्तक्षेप जिथे आला मग तिथे जंगलतोड आली, त्यानंतर हवामान बदल, तर या सगळ्या गोष्टींचा मानवी हस्तक्षेप असो, जंगलतोड असो, हवामानातला बदल असो, तर वाघांच्या अधिवासावर याचा काय परिणाम होतो नेमका? अगदी बरोबर आहे. वाघांचा अधिवास म्हणजे जे जंगल आहे त्या जंगलात जर मानवी हस्तक्षेप असेल किंवा इतर काही ऍक्टिव्हिटी होत असतील तर त्यांच्या नैसर्गिक वावरण्यावर बंधनं येतात. म्हणजे एखाद्या ठिकाणी जर कुठे प्रोजेक्टचं काम चालू असेल, एखादा रोडचं काम चालू असेल तर त्या भागात वाघ जात नाही. मग त्या ठिकाणी पाणी असेल तर त्या पाण्यापर्यंत त्याला पोहोचता येत नाही. बरोबर. काही ठिकाणी गावं आहेत मेळघाटात तर त्यांची गुरं चरायला जातात, मग तिथे वाघांचा वावर जो असतो त्याच्यावर बंधनं येतात. त्यामुळे साहजिकच आहे की ज्या ज्या ठिकाणी मानवी हस्तक्षेप किंवा वेगवेगळ्या कारणानं जंगलात ऍक्टिव्हिटी होत असतात तर वाघांच्या नैसर्गिक त्याच्यावर बंधनं येतात आणि मग ती बंधनं येत असताना त्यांच्या प्रजननावर पण त्याचा परिणाम होतो. दुसरा परिणाम असा होतो की मॅन ॲनिमल कॉन्फ्लिक्ट पण होऊ शकतो. म्हणजे समोरासमोर ते गुरांची शिकार करणे किंवा मानवावर हल्ला करणे अशा गोष्टी होत असतात. आता हे हस्तक्षेप होत असताना स्थानिक लोकांकडून वृक्षतोड अशा गोष्टी पण केल्या जातात. म्हणजे शेत जमिनी वाढवण्यासाठी किंवा अतिक्रमण करण्यासाठी हे वृक्षतोड होत असते. तर त्यामुळे पण वाघाच्या अधिवासावर विपरीत परिणाम होतो. हवामानाच्या बदलाचा काय? हवामानाच्या बदलाचा तर सार्वत्रिक परिणाम सर्वच अधिवासावर आज होत आहे. म्हणजे जंगल अधिवास असेल किंवा वेगवेगळे आपले जे अधिवास आहेत, गवताळ माळरानं असतील किंवा शेती आहे, हा पण एक अधिवास आहे. तर त्याच्यावर आपल्याला विपरीत परिणाम गेल्या काही वर्षापासून हवामान बदलाचा आपल्याला पाहायला मिळतो आहे. सर, आपण मुलाखतीच्या अगदी शेवटच्या टप्प्याकडे जातोय, कारण घड्याळ सांगताय की आजच्या पुरतं थांबायची वेळ आता होते आहे. बरं. तर मला अगदी जाता जाता तुम्हाला असं विचारायचं आहे, म्हणजे आपण वाघ शिकार करतो हे आपण सगळ्यांनाच माहिती आहे, पण कधी कधी असं होतं की तो मनुष्यावर देखील हमला करतो. तर मनुष्य असो, वन्यजीव असो, यांच्यातला संघर्ष कमी करण्याकरता साधारणपणे काय केलं जातं? मानव वन्यजीव संघर्ष आज व्याघ्र संवर्धनातला एक महत्वाचा गंभीर मुद्दा झालेला आहे. कारण आपण वाघांची संख्या वाढवण्यासाठी प्रयत्न करतोय आणि ती संख्या वाढली आहे, परंतु वाघांची संख्या वाढत असताना जंगलाचा आकार वाढवण्याची कुठलीही आपल्याकडे तजवीज नाही आहे. खरं, ते क्षेत्रफळ वाढू शकत नाही. मग साहजिकच वाघांना जर जंगलात आतमध्ये त्यांचे अधिवास, त्यांचं भक्ष्य मिळालं नाही तर ते गावाबाहेर येतीलच. बरोबर. गावाच्या भोवताल फिरतात आणि त्याची उदाहरणं आता आपल्याला दिसायला लागलेली आहेत. अमरावती शहरात दर महिन्याला बिबट्या गावात आला ही ओरड ऐकतो आपण. त्या मानानं मेळघाटात मानव वन्यजीव संघर्ष अजूनही कमी आहे. एकतर मेळघाटमध्ये
वाघांची संख्या, अधिवासाचा आकारमान याचा बॅलन्स अजूनही योग्य आहे. म्हणजे मेळघाट खूप मोठा विस्तार असलेला जंगल प्रदेश आहे. आत्ताच मेळघाट संरक्षित प्रदेश 2800 स्क्वेअर किलोमीटरचा आहे आणि त्यामध्ये आपण मागची आकडेवारी 58 वाघ होते, आता असं समजू की 100-105 वाघ आहेत. त्यामुळे वाघांना अजूनही जंगल अधिवास पुरेसा आहे आणि त्यामध्ये त्यांना भक्ष्य पण पुरेसं आहे. त्यामुळे अजून तरी मेळघाटात तेवढा ॲनिमल मॅन कॉन्फ्लिक्ट पाहायला मिळत नाही. परंतु भविष्यात आपण जर मेळघाटातील अधिवासांचं जी क्वालिटी आहे ती टिकून ठेवली नाही तर मेळघाटात सुद्धा वाढेल. आणि मग त्याच्यावर उपाययोजना काय, तर एकच उपाययोजना आहे की मानवाचा जंगलावरचा जो वाढता ताण आहे तो कमी करणे किंवा माणसाने केलेलं अतिक्रमण आहे, अतिक्रमण कमी करणे हा एकमेव उपाय आहे. वन्य प्राणी जंगलाच्या बाहेर कसे येणार नाहीत, त्यांना ज्याची आवश्यकता आहे, फूड असेल, शेल्टर असेल, तर ह्या गोष्टी जंगलातच जर उपलब्ध झाल्या तर ते बाहेर येणार नाहीत. हे एक साधं गणित आहे, परंतु हे गणित जुळवणं मात्र कठीण आहे. तर भविष्यात मॅन ॲनिमल कॉन्फ्लिक्टवर काम करणे आणि ते माणसाच्या हाती आहे. ते माणसाच्या हाती आहे, कारण आता शेवटी माणूस हाच सगळ्या पृथ्वीचा मॅनेजर समजतो आहे स्वतःला. तर ते आपल्याच हाती आहे आणि ते आपल्यालाच करावं लागणार आहे. सर, खूप छान चर्चा आपली चाललेली आहे, पण आता थांबण्याची वेळ झालेली आहे आणि आपण आता परत पुढच्या भागात तुम्ही आमच्यासोबत आहातच लोकजागरच्या. तर मंडळी, विषयाची व्याप्ती फार मोठी आहे आणि सरांकडे सांगण्यासारखं खूप काही आहे. तर आपण परत पुढच्या भागातही जयंत सर आपल्यासोबत आहेत. सर, तुम्ही लोकजागर कार्यक्रमात सहभागी झालात, पुढच्याही भागात तुम्ही आहात. तर आजच्या पुरतं आपण इथेच थांबूया आणि आजच्या पुरते धन्यवाद. नमस्कार. नक्कीच, धन्यवाद. श्रोतेहो, आत्ताच आपण लोकजागर या कार्यक्रमात भारतातील व्याघ्र संवर्धन आणि मेळघाट व्याघ्र प्रकल्पाची वाटचाल या विषयावर पर्यावरण तज्ज्ञ डॉक्टर जयंत वडतकर यांच्याशी नितीन भट यांनी साधलेल्या संवादाचा भाग पहिला ऐकलात. या मुलाखतीचा दुसरा भाग आपण पुढच्या रविवारी सकाळी 10 वाजता लोकजागर या कार्यक्रमात ऐकू शकाल. या कार्यक्रमाला तांत्रिक साह्य दिलं होतं सुनील किन्हीकर यांनी. निर्मिती साह्य समिधा खाकरे यांचं होतं, तर या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते आशिष गावंडे. लोकशिक्षण, लोकसंस्कृती आणि लोकसाहित्याचं स्फुल्लिंग चेतवणारा कार्यक्रम लोकजागर. लोकजागर